नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. 2 लेक्चर आपले झालेत. अक्षर मालिकेचं पहिलं लेक्चर आपण बघितलं मागं. आता हे दुसरं लेक्चर आहे अक्षर मालिकेचं. तर पहिल्या लेक्चरमध्ये आपण एक जवळपास 35 प्रश्न बघितलेत. ठीक आहे, ते प्रश्न तुम्ही बघितलेच असतील. आता हे दुसरं लेक्चर जे आहे ते अक्षर मालिकेवरच आहे. अक्षर मालिकेच्या नंतर आपण काय करणार आहेत, नंबर सिरीज म्हणतो आपण त्याला. ठीक आहे, अंक मालिका म्हणतो ना, अंक मालिका आपण पाहणार आहेत. तर आता अक्षर मालिकेमध्ये बघा, अक्षर मालिकेमध्ये काय करणार आहेत, आज एक शेवटचं लेक्चर घेऊन टाकू. म्हणजे 2 लेक्चर अक्षर मालिकेचे घेऊ, 2 लेक्चर आपले अंक मालिकेचे म्हणजे नंबर सिरीजचे 2 घेऊ. म्हणजे आपल्याकडे जवळपास याचे 60 ते 70 एक्झाम्पल आणि नंबर सिरीजचे 50 ते 60 ते 70 एक्झाम्पल, म्हणजे जवळपास 100पेक्षा जास्त, जवळपास 200च्या जवळपास तुमच्याकडे प्रश्न होतील ग्रुप डी साठी. आणि खूप चांगला प्रश्नसाठा तुमच्याकडे होऊन जाईल. तर ते तेवढं व्यवस्थित तुम्ही करा. ठीक आहे, एवढं जरी केलं ना सफिशियंट आहे. सगळे टाईप त्याच्यामध्ये मी तुम्हाला दिलेले आहेत. चला आज दुसऱ्या लेक्चरला स्टार्ट करून टाकू. दुसऱ्या लेक्चरमधला पहिला प्रश्न आहे बघा. एकच मिनिट. चला, दुसऱ्या लेक्चरमधला प्रश्न क्रमांक पहिला आहे की विशिष्ट साधर्म्य आहे. 1 मिनिट, याच्यामध्ये थोडंसं झूम झालं, याला मी झूम कमी करतो. हां, आता तुम्हाला दिसतं असेल व्यवस्थित. ठीक आहे, याच्यामध्ये बघा काय सांगितलंय. याच्यामध्ये सांगितलंय की खालीलपैकी 3 अक्षर समूहामध्ये एक विशिष्ट साधर्म्य आहे आणि त्यामुळे त्यांचा एक गट तयार होतो. त्या गटात न बसणारा समूह कोणता? ऑड ऑन आउट आहे, बघितलंय आपण याच्या अगोदर पण. 4 पर्यायामधला एक पर्याय काहीतरी वेगळा असतो आणि तो पर्याय आपला शोधायचा असतो. बरोबर आहे. चला, याच्यामध्ये जर बघितलं मी तर एलच्या नंतर मला एन दिसतोय. बरोबर आहे, एलच्या नंतर एन दिसतोय. त्यानंतर बीच्या नंतर 1 सोडून डी दिसतोय. यूच्या नंतर व्ही सोडून डब्ल्यू दिसतोय आणि एफच्या नंतर लगेच जी आलाय बघा. चालते का रे असं? प्रत्येक वरी जर आपण बघितलं तर प्रत्येकामध्ये एक 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 एकचा गॅप आहे. आणि जर खाली बघितलं मी तर खाली फक्त एकाच याचा गॅप आहे. बरोबर आहे, त्याच्यामुळं असं बिलकुल नाही चालणार. तर काय करावं लागेल आपल्याला हे चौथा जो ऑप्शन आहे, हा चौथा ऑप्शन आपला ऑड ऑन आउट आहे. म्हणजे हा चौथा ऑप्शन आपलं उत्तर असेल. बाकीच्या ठिकाणी एलच्या नंतर एम एन, बीच्या नंतर सी आणि डी, यूच्या नंतर व्ही आणि डब्ल्यू, एकाचा फरक आहे. पण एफच्या नंतर लगेच जी दिले, आपल्याला एच पाहिजे होतं, एक सोडून पाहिजे होतं. तुमच्या लक्षात आलं असेल. चला पुढचा प्रश्न बघू आपण ऑड ऑन आउटमध्ये. नेक्स्ट प्रश्न. चला, या प्रश्नाला काय करायचंय, व्हिडिओ पॉज करायचा आहे. व्हिडिओ पॉज करून तुम्ही स्वतः सोडवायचे. आणि जर समजा तुम्हाला नाही जमलं तर ठीक आहे, मग माझं सोल्युशन बघा नेमकं काय करायचं त्याच्यामध्ये. ग्रुप डीचे प्रश्न आहेत हे. ग्रुप डीची परीक्षा आहे तुमची आता होईल नंतर. ठीक आहे, फॉर्म भरलेत वाटतं आता तुम्ही. फॉर्म भरलेत, आता एक्झाम वगैरे होईल. तर तोपर्यंत तुमचा सगळा सिलेबस आपण कव्हर करू, टेन्शन घेऊ नका. चला आता याला सोडू आपण. जीच्या नंतर जर मी बघितलं तर जीच्या नंतर 2 आहेत. सॉरी, 1 सोडलाय, एच आणि आय केले त्यांनी. त्याच्यानंतर एमच्या नंतर बघा एक सोडलाय, एन आणि नंतर ओ केले. खाली बघा एमच्या नंतर 1 सोडून एन ओ आहे. एसच्या नंतर टी सोडलाय, यू घेतलाय. म्हणजे इथपर्यंत त्यांचं सगळं बरोबर चालू आहे. सीच्या नंतर डी सोडून ई घेतलाय, इथे बरोबर आहे. आयच्या नंतर जे सोडून के घेतलाय, बरोबर आहे. म्हणजे काय उत्तरच नाही सापडणार का? नाही, असेल कुठतरी उत्तर. बघू आपण. आयच्या नंतर जे सोडून के घेतलाय, आयच्या नंतर काय जे सोडलाय, इथपर्यंत सगळं बरोबर आहे बघा. आणि उत्तर कुठतरी शेवटच्या मध्ये लपले. तुम्हाला दिसलं का रे? एलच्या नंतर एम एन ओ पी एवढे कशाला घ्यायचेत मला सांगा? एकच पाहिजे ना. आतापर्यंत आपण एकच घेऊन आलोत. एवढे जास्त त्याच्यामध्ये सोडायचेत का? बिलकुल नाही. एलच्या नंतर एम सोडून एन घेऊ शकले असते, पण एलच्या सोडून काय घेतले त्यांनी? एलच्या नंतर डायरेक्ट क्यू घेतलाय. मग क्यू बरोबर येईल का? बिलकुल नाही. चला, क्यू बरोबर नसणार आहे. आपण बघू प्रश्न क्रमांक पुढचा. चला, याला म्हणायचं एक ॲनालॉजी टाईपचे प्रश्न असतात बघा, कोरिलेशन. डावीकडं जसं आहे तसं उजवीकडं आपल्याला पाहायचं आहे. पण याच्यामध्ये एक गोष्ट मिसिंग आहे बघा. ती गोष्ट मिसिंग आहे म्हणजे इथं तुम्हाला हे 2 असे डॉट पाहिजे होते बघा. एवढं छोटंसं करेक्शन करा तुम्ही. याच्यामध्ये असे 2 डॉट पाहिजे होते. म्हणजे जसं इकडं लिहितो वाटलं तर खाली मी, हे बघा सी पीमध्ये हे जे 2 डॉट आहेत, त्याच्यानंतर ई आर आणि नंतर हे 4 डॉट आहेत. त्याला कोरिलेशन म्हणतो ना आपण, सहसंबंध मराठीमध्ये आहे बघा. वरी दिले बघा, संबंधित अक्षर म्हणजे संबंध जोडायचे. जसं या दोघांमध्ये काहीतरी संबंध आहे ना, असाच संबंध तुम्हाला इकडं पुढं बघायचा आहे. बस तेवढंच. ठीक आहे. चला, आता सी पी आणि ई आर मध्ये जर काही संबंध जर बघितला मी, तर मला लक्षात येईल सीच्या नंतर 1 सोडून डी घेतलाय आणि पीच्या नंतर 1 सोडून क्यू आर घेतलाय.
बरोबर आहे. मग जर असं बघितलं मी, असाच संबंध आपल्याला खाली पाहिजे. सीच्या नंतर एक सोडून डी आहे, ओच्या नंतर एक सोडून पी क्यू असायला पाहिजे होता. पहिला पर्याय कट झालेला आहे. डीच्या नंतर एक सोडून ई एफ आहे आणि क्यूच्या नंतर एक सोडून आर एस आहे. मला असं वाटतं हे दुसरं उत्तर थोडंसं बरोबर दिसायला आपल्याला. बरोबर आहे. आता खाली जर बघितलं मी तर एन डी काही संबंध नाहीये, बीच्या नंतर ओ काही संबंध नाहीये. लक्षात आला असेल तुमचा. पर्याय हा जो आहे तो हा सीच्या नंतर ई आहे आणि पीच्या नंतर आर दिलाय. असाच पर्याय आपल्याला शोधायचा होता. तर डीच्या नंतर एक सोडून ई एफ आहे आणि क्यूच्या नंतर एक आर सोडून एस आहे. आल्या असतील गोष्टी लक्षात तुमच्या. ठीक आहे ना, समजायला तुम्हाला. पुढे जाऊ आपण. नेक्स्ट प्रश्न. चला पटकन उडवा बरं याला. अगोदरच्या लेक्चरमध्ये असे आपण खूप सारे प्रश्न बघितलेत. हिला थोडंसं फास्ट उडवायचा प्रयत्न करा. सोडवा पटकन. थोडं पटकन सोडवा. काय ते बरं. मला असं वाटतंय पहिलं अक्षर घेतलं तर पहिल्या अक्षराचा काहीच फायदा दिसत नाही बघा. पहिल्या अक्षरामध्ये सगळीकडे यू आहे. ते कामाचं आहे का आपल्या. जर युवच येणार असेल तर पहिलं ए एफ के काही संबंधच नाही याचा. जर दुसऱ्या अक्षरात बघितलं मी तर दुसरं अक्षर एम टी टी आणि ए दोन जागेवर टी आहे आणि शेवटी बी आर दोन जागेवर आहे. म्हणजे दुसरं अक्षर आणि तिसरं अक्षर बघावं लागेल आपल्याला. ठीक आहे ना. आता दुसरं अक्षर डायरेक्ट चेक करू. कुठून कळालं मला पहिलं बघायचं नाही हे बघायचं यू आहे सगळीकडे. मग या पहिल्याला बघून काही फायदाच नाहीये. इथं तुम्ही थोडा टाइम वाचवू शकता तुमचा. अगोदर ऑप्शन बघा आणि नंतर सोडवा. नाही तुम्ही प्रश्नाला सोडवीत बसताल, वेळ वाया घालवताल आणि नंतर लक्षात येईल की यार दुसऱ्यानं चेक केलं असतं तर एकदा बघितलं की उत्तर आलं असतं. असं होऊ शकतं ना की तुम्ही फक्त दुसऱ्यामध्ये एकदा बघितलं आणि उत्तर आलं तुमचं. असं पण होऊ शकतं. त्याच्यामुळं काय करायचं, नेहमी तुम्ही बघा, नेहमी अगोदर पहिलं तुम्ही पर्याय बघून घ्यायचे. पर्यायामध्ये अगोदर ठरवायचं की बाबा पर्यायामधून नेमकं मला कुठला ऑप्शन इलिमिनेट करता येतो. पर्यायामधून एखादा ऑप्शन जर इलिमिनेट होत असेल तर डायरेक्ट इलिमिनेट करून टाकायचा. ठीक आहे. आता सीच्या नंतर मला आय दिसतोय. सीच्या नंतर आय जर घेतला मी तर डी ई एफ जी आणि एच टोटल मला लक्षात येईल मध्ये 5 त्यांनी अक्षरं सोडून दिलीत बघा. आयच्या नंतर पुन्हा ओ घेतलाय. फक्त मधले बघायच्या, फक्त मधल्या मिडल भागात. आयच्या नंतर जर ओ घेतला मी तर जे के एल एम एन आणि ओ टोटल 6 दिसायलेत. मध्ये किती सोडलेत, मध्ये 5च सोडलेत त्यांनी. मध्ये म्हणलं तर मध्ये 5च इथं पण सोडलेत. सॉरी 5 हा. त्याच्यानंतर पुढं बघा, ओच्या नंतर यू घेतलाय. ओच्या नंतर जर यू घेतला मी तर पी क्यू आर एस आणि टी किती सोडलेत, 5. त्याच्यामध्ये 5 सोडलेत. आता यू म्हणल्यानंतर 5 सोडलेत. मला यूच्या नंतर 5 सोडून इथं जे 3 जण येणार आहेत त्यातला हा मधला सांगा. यूच्या नंतर 5 सोडा. यूच्या नंतर व्ही डब्ल्यू एक्स वाय आणि झेड. सर अक्षर संपले. अक्षर संपले तरी पुढे जायचं ना, कंटिन्यू करायचं. पुढं कंटिन्यू केल्यानंतर मध्यभागी कोण येईल रे, ए येऊन जाईल. मला सांगा कुठं दिलाय ए, फक्त चौथ्या पर्यायामध्ये दिलाय. मग काही गरजच नाही ना बाकीचं चेक करायची. चौथ्या पर्यायामध्ये ए आला ना, बाकीचं चेक करायची काही गरजच नाही. तुम्हाला चेक करायचं करा, यू आणि ए तर बरोबर असणार आहे. शेवटचं तुम्हाला चेक करावं लागेल. आता शेवटचं जर चेक करत गेलोच आपण तर शेवटच्या मध्ये बीच्या नंतर जे, जेच्या नंतर आर दिलाय. मला असं वाटतं झेडच्या नंतर तुम्ही जर बघितलं तर हा एच येऊन जाईल रे. त्याच्यामुळे याला चेक करत बसू नका, वेळ नका वाया घालू. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न सोडवा. ते आपोआप बरोबर येणारच. चला हां सोडवा. गटात न बसणारा पर्याय. तुम्हाला गटात न बसलेला पर्याय तुम्हाला इथं पाहायचा आहे आणि तो काय येईल मला पटकन एकदा सांगायचं आहे. ठीक आहे. पटकन सांगा. सोडवलं तुम्ही. पॉज करायचे, सोडवायचे, पॉज करून सोडवायचे आणि नंतर पुन्हा तो चेक करायचा आहे माझ्यासोबत. ठीक आहे ना. चला आता मी जर याला बघितलं, ईच्या नंतर एफ आहे, वायच्या नंतर झेड आहे, एनच्या नंतर ओ आहे, सीच्या नंतर डी आहे. सगळं बरोबरच चाललंय. इथून काय आपल्याला इलिमिनेट करता येत नाही. इथून इलिमिनेट अजिबात नाही करता येईल. बरोबर आहे. इथून नाही इलिमिनेट करता येईल आपल्याला. मग काय करावं लागेल, मग आपल्याला बघावं लागेल की पुढं काही इलिमिनेट करता येते का आपल्याला. आता पुढं काय इलिमिनेट करायचं. पुढं जर बघितलं मी तर एफच्या नंतर जी आणि एच इथं 2चा गॅप आहे. झेडच्या नंतर ए इथं 1चाच गॅप आहे बघा. झेडच्या नंतर ए, ओच्या नंतर पी 1चाच गॅप आहे, डीच्या नंतर ई 1चाच गॅप आहे,
एफच्या नंतर जी एच, इथं मात्र दोघांचा गॅप आहे. लक्षात आलेलं आहे का? ईच्या नंतर एफ, मान्य मला ईच्या नंतर एफच आहे, पण एफच्या नंतर जी आणि एच असे दोन सोडलेत त्यांनी, बरोबर आहे. दुसऱ्या पर्यायामध्ये झेडच्या आणि बीच्या मध्ये एकच आहे ए, पण तसं तुम्हाला एफच्या आणि आयच्या मध्ये जर बघितलं तर दोन दिसायले. ओके, चला अशा प्रकारे हा पहिला पर्याय जो आहे तो ऑड वन आउट आहे, थोडासा वेगळा पर्याय दिलाय. ओके, चला पुढे जाऊ आपण. इथं काय म्हणलंय, खाली दिलेली विधाने आणि निष्कर्ष लक्षपूर्वक वाचा. विधानामध्ये दिलेली माहिती सामान्यपणे ज्ञात तथ्यापेक्षा वेगळी असल्याचे आढळले तरी ती सत्य आहे असे गृहीत धरून दिलेल्या निष्कर्षापैकी कोणता ते निष्कर्ष दिलेल्या विधानाशी संगत आहे, याला म्हणायचं सिलॉजिझम. मराठीमध्ये आपण याला काय म्हणतो याला विधाने आणि निष्कर्ष, बरोबर आहे. विधान देतो आणि त्याच्यावरून आपण निष्कर्ष काढतो, विधाने आणि निष्कर्ष. आता याच्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट मला सांगा, विधाने आणि निष्कर्षमध्ये आपल्याला जे विधान त्यांनी दिले ना ते बरोबर आहे असं समजायचं. त्यांनी काही देऊ द्या, त्यांनी दगडाला माती म्हणू द्या, मातीला दगड म्हणू द्या, त्यांनी काही म्हणू द्या, ते आपण बरोबरच आहे म्हणायचं, हे बरोबर आहे. त्याच्यानुसार आपण ते बनवायचं आणि बनवल्याच्या नंतर काय करायचं माहिती आहे का, बनवल्याच्या नंतर खालचे जे निष्कर्ष आहेत ते बरोबर आहेत का आपल्याला पाहायचं. खरं तर हा प्रश्न आपण एक वेगळ्या चॅप्टरमध्ये बघणार आहेत. हा एक वेगळा चॅप्टर आहे, एक प्रश्न इकडे मिक्स झाला असेल. नंबर सिरीज अल्फाबेट सिरीजमध्ये हा येतच नाही, अल्फाबेट सिरीजमध्ये हा चॅप्टर येत नाही, मुळात येत नाही. हा एक प्रश्न इथं आलाय तर घेऊन टाकू, तुम्हाला जर पाहिजे असेल तर घेऊ, कारण आलाय पुढं तर हा चॅप्टर सेपरेट होणार आहे तुम्हाला. ठीक आहे, चला घेऊन टाकू याला. एकही रजिस्टर कादंबरी नाही म्हणते. आता रजिस्टरला आर लिहिलं तर समजेल ना तुम्हाला, रजिस्टर पूर्ण कशाला लिहायचं, आर लिहिलं फक्त. एकही रजिस्टर जे आहे ना ते कादंबरी नाही म्हणते, म्हणजे रजिस्टर आणि कादंबरीमध्ये असा क्रॉस करून टाकतो मी. रजिस्टरमध्ये कादंबरी येऊ शकत नाही, कादंबरीमध्ये रजिस्टर जाऊ शकत नाही, बरोबर आहे. दोघं एकमेकांपासून वेगळे आहेत. आता पुढे जर मी बघितलं, काही रजिस्टर हे कॉपीत म्हणे, काही उगं थोडेसे घेतले मी, काय मोजून घ्यायचे का ते आपल्याला, एक अर्धा असं काही म्हणलंय त्यांनी, आपल्याला काही सांगितलं का त्यांनी अर्धा, एक, दोन, चार असं काहीच सांगितलं नाही, काही म्हणले. मग काही रजिस्टर हे कॉपी आहेत. काही रजिस्टर जर कॉपी असतील तर याला मी काय केलं, थोडंसं सर्कल मध्ये काढलं, रजिस्टर आणि कॉपीचा काही भाग एकत्र घेतला, बरोबर आहे. आता याच्यामध्ये मी निष्कर्ष नंबर 1 जर बघितला तर निष्कर्ष नंबर 1 आहे, एकही कादंबरी कॉपी नाही. एकही कादंबरी कॉपी नाही म्हणे. कादंबरी कॉपीमध्ये काही क्रॉस दिसतोय का तुम्हाला कुठं, नाही. फक्त इथं ज्या एवढ्या कादंबऱ्या आल्यात ना बघा, हे कॉपी, एवढ्या कॉपी या कादंबऱ्या येणार नाहीत, बरोबर आहे, कारण इकडच्या ह्या रजिस्टर मध्ये गेल्यात. पण बाकीच्या तर मला सांगा ह्या इकडे जाऊ शकतात ना, यांना कोण अडवणार जायला, नाही अडवणार. पण त्यांनी म्हणतायत एकही कादंबरी कॉपी नाही, असं होईल का, नाही. काही कादंबरी कॉपी नाहीत, मान्य करतो मी, काही थोड्याशा, पण सगळ्या नाही, सगळ्या नाही. आता खाली म्हणलं एकही कादंबरी रजिस्टर नाही म्हणे, एकही कादंबरी रजिस्टर नाही. कादंबरी आणि रजिस्टर ह्याच्यात क्रॉस आहे, एकही कादंबरी रजिस्टर नाही, एकही रजिस्टर कादंबरी नाही, म्हणजेच कादंबरी रजिस्टर नाही. दुसरा पर्याय बरोबर आहे. रजिस्टर आणि कादंबरी एकत्र येऊ शकतात का, नाही, अजिबात नाही. ते एकमेकांना स्पर्श टच करू शकत नाहीत, दोघांमध्ये मोठासा क्रॉस आहे, त्याच्यामुळे दुसरा पर्याय बरोबर आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर काही कॉपी कादंबऱ्या नाहीत म्हणे, काही कॉपी कादंबऱ्या नाहीत. तुम्हाला मी आत्ताच सांगितलं, बघितलं बरे आपण, ज्या ह्या कादंबऱ्या आहेत, काही कादंबऱ्या किंवा काही कॉपी. आता ह्या कॉपी मधल्या या एवढ्या जे कॉपी आहेत ना वरच्या, मी तुम्हाला कलर केले बघा त्याला, ह्या वरच्या कॉपी आहेत, ह्या कादंबरी नाही आहेत, म्हणजे तिसरं पण बरोबर आहेत. काही, सगळ्याच नाही, काही कॉपी कादंबऱ्या नाही आहेत. पर्याय क्रमांक दुसरा आणि तिसरा हे निष्कर्ष तर्कसंगत आहेत. इथं दिले बघा, दुसरा आणि तिसरा हे दोन्ही निष्कर्ष तर्कसंगत आहेत. दोन्ही दिसते का तुम्हाला, दिसायले. चला, समजलं असेल तुम्हाला. सिलॉग सेपरेट घेऊ आपण, एका चॅप्टर मध्ये असे प्रश्न घेऊ. आता आलाय म्हणून घेतला आपण, आला तर तुम्हाला समजलं असेल, ठीक आहे ना, असा मान्य करतो, म्हणजे समजून समजतो किंवा तुम्हाला कळालं ते. नसेल कळालं तरीही तुम्हाला एक सांगतो, सिलॉजिझमचे
वेगळ्या याच्यामध्ये आपल्या पीपीटी आहेत, ते वेगळं आपण घेणार आहे. ते सिलॉजिझम नावाचा एक धडाच घेणार आहे, कारण याच्यावर प्रश्न येतात. ठीक आहे ना. आता आपलं सध्या काय चालू आहे? आता आपलं सध्या चालू आहे अक्षर मालिका. ओके, चला अक्षर मालिकेमध्ये आपण पुढे जाऊ. अक्षर मालिकेमध्ये जर पुढे घेतलं तर बघा पुढचा प्रश्न काय. पुढच्या प्रश्नांमध्ये तुम्हाला इथं काय मिसिंग आहे बाबा? इथं हे असे 2 गोल मिसिंग आहेत बघा. इथं हे बघा असे 2 गोल मिसिंग आहेत. या दोघांमध्ये जे रिलेशन आहे ते या दोघात लावा, या दोघातलं रिलेशन पुढे लावा. म्हणजे काय प्रश्न आहे? चला इथं लिहितो वाटलं तर मी. एल आणि वाय या दोघांमध्ये इथं ओबी दिलाय, त्याच्यानंतर हे 4 इकडं एस बीच्या नंतर तुम्हाला इकडं व्ही आणि ई दिलाय, आणि पुढं सांगितलंय असेच 4 गोल इकडं काढलेत बघा, आणि 4 गोल काढल्याच्या नंतर पुढे दिलाय क्वेश्चन मार्क. म्हणजेच काय? या दोघांमध्ये जे काही रिलेशन आहे तेच या दोघांमध्ये आहे, आणि या दोघांमध्ये असलेलं रिलेशन या इकडच्या कोणत्या याच्यामध्ये येईल सांगा बरं? कुठल्या मध्ये असेल सांगा. ठीक आहे, सांगा. पॉज करा रे, पॉज करून बघा एकदा. असा प्रश्न थोडासा नवीनच आहे ना, हा पहिल्यांदाच घ्यायला होता आपण, बरोबर आहे? पहिल्यांदा घ्यायलो, त्याच्यामुळे थोडंसं असा प्रश्न फर्स्ट टाइमच घेतोय आपण. ओके, चल बघायचं. बघा आता एल आणि वाय मध्ये जर बघितलं मी संबंध, तर एल आणि वाय मध्ये बघण्यापेक्षा एक काम करू शकतो आपण. एलचा वाय मध्ये बघण्यापेक्षा एल आणि ओ मध्ये बघा बरं, आणि वाय आणि बी मध्ये बघा बरं, काय संबंध भेटतो का तुम्हाला? आता एल आणि ओ मध्ये जर बघितला मी, तर एल आणि ओ मध्ये एम एन हे 2 अक्षर दिसायलेत का मध्ये तुम्हाला सोडलेले, आणि वाय नंतर झड आणि ए इथं पण 2 सोडलेत बघा, बरोबर आहे? 2 सोडलेत ना इथं पण. त्याच्यानंतर पुढे जर बघितलं मी, तर एस आणि व्ही मध्ये टी आणि यू हे 2 सोडलेत. अरे समजतंय ना? त्याच्यानंतर बी आणि ई मध्ये इथं पण तुम्हाला सी आणि डी सोडलेला दिसेल. म्हणजे काय काय केले त्यांनी? प्रत्येक ह्याच्यामध्ये 2 अक्षर सोडल्यात, प्रत्येकामध्ये 2-2 अक्षर सोडलेत. असंच आपण बघू इकडं बरं काय ते मला सांगा. आता इथं जर बघितलं मी, सी च्या नंतर डी ई राईट 2 सोडलेत बघा, 2च सोडलेत. पण पी आणि एचा काय संबंध आहे का रे बाबा? पी च्या नंतर क्यू आर घेऊन एस घ्यायला पाहिजे होता, पी नंतर डायरेक्ट ए घेतलाय त्यांनी. आता एक्स नंतर मला सांगा बरं पुढं काय येतंय? एक्स वाय झेड वगैरे येते ना, व्हीचा काय संबंध आहे का? नाही, व्ही यायलाच नाही पाहिजे. व्ही कशाला येईल? 2 सोडून घ्यायचं ना आपल्याला. आता डब्ल्यूच्या नंतर एक्स आणि वाय झेड वगैरे हे पण नाही ऑप्शन. मला वाटतं चौथं उत्तर असायला पाहिजे. मग असायला पाहिजे ना, कारण तिन्हीमध्ये नाही सापडलं म्हणल्यावर कुठं सापडणार आहे? चौथ्यामध्ये सापडायलाच पाहिजे आपल्याला. बघायचं. चला, एमच्या नंतर एन आणि ओ जर घेतला तर पी येतो, झेडच्या नंतर ए आणि बी सोडला तर सी येतो. म्हणजे इथंही 2 सोडलेत, इकडेही 2 सोडलेत. पर्याय क्रमांक चौथा आपला एकदम करेक्ट, 100% आपण त्याला लॉक करू शकतो. ओके, समजतंय का तुम्हाला? अरे समजतंय का रे? ग्रुप डी बाबांनो, ग्रुप डी व्हायचं नाही यावेळेस. ग्रुप डी मध्ये चांगली पोस्ट मिळवायची ना. फक्त ग्रुप डीला नाही बरं, एनटीपीसीला पण कामाला येईल हे. असं नाही की फक्त ग्रुप डीला सेम सिलेबस आहे, एनटीपीसीला सुद्धा कामाला येईल हे. एनटीपीसीचाही सिलेबस सारखाच आहे. तुमच्यामधले मला माहिती आहे एनटीपीसीची तयारी करणारे पण असतील काही, एनटीपीसीची तयारी करणारे सुद्धा आहेत काही आपल्याकडं, त्याच्यामुळे हे सगळे कामाला येईल. हां, एवढंही की थोडी लेवल कमी जास्त होईल. इथं थोडीशी लेवल कमी असेल, ग्रुप डीच्या लेवलची आहे, आणि नंतर पुन्हा एनटीपीसीला थोडीशी जे अंडर ग्रॅज्युएट आहे त्याला थोडीशी अजून कमी, ग्रॅज्युएटवाल्याला अजून थोडी जास्त, म्हणजे सॉरी जास्त आणि पुन्हा जास्त. इथं ग्रॅज्युएट, इथं समजा कुठंतरी इथं ग्रॅज्युएट असेल, एनटीपीसी ग्रॅज्युएट, त्याच्या खाली थोडंसं अंडर ग्रॅज्युएट, आणि अंडर ग्रॅज्युएटच्या खाली ग्रुप डी असेल, बरोबर आहे? डिफिकल्टी लेवल म्हणतोय मी, डिफिकल्टी लेवल, आणि पोस्ट वाईज जर विचार केला तर तसंच राहील ते. त्याच्यामुळं ज्या ग्रॅज्युएट लेवलच्या पोस्ट आहेत त्याला थोडीशी डिफिकल्टी लेवल हार्ड असेल. आता तुम्हाला जे आणलंय आपण ते तुम्हाला हे थोडासा विचार करून कसं आणलंय, हा विचार जो केलाय तो ग्रुप डी साठी विचार केला. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न. आता इथं पुढं काय शोधायचंय? अशा प्रश्नामध्ये पहिलं अक्षर चेक करा. सगळं आर आहे, पहिल्याला सोडून द्या, याला चेकच करू नका. दुसऱ्यामध्ये जर बघितलं मी,
तर दुसऱ्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट लक्षात येत असेल बघा, दुसऱ्यामध्ये एम एम क्यू आणि एन म्हणजे दोन सारखे आलेत, तिसऱ्यामध्ये एन दोन ठिकाणी आणि चौथ्यामध्ये क्यू आहे दोन ठिकाणी. म्हणजे नंतर तर आपल्याला काही म्हणजे ऑप्शन नाहीये, बघावंच लागणार ते, त्यात काय ऑप्शन नाहीये, त्याला चेकच करावं लागेल. आता एम एम आणि क्यू एन सांगितलंय, दुसरं अक्षर आपण चेक करू बरं काय येते. सगळ्यांचं दुसरं अक्षर चेक करू. आता एलच्या नंतर एफ दिसायला, एफच्या नंतर झेड दिसायलाय, झेडच्या नंतर टी दिसायलाय. म्हणजे तुम्हाला लक्षात येईल का बरं काय केलंय? बघितल्या तर लगेच लक्षात नसेल येत, पण तुम्ही जर उलटी अल्फाबेट सिरीज बघितली ना, उलटी, तर तुम्हाला लक्षात येईल की अल्फाबेट सिरीज जी आहे ना ती तिकडल्या साईडने इकडल्या साईडला आली, म्हणजे राईट साईड कडून लेफ्ट साईडला आली. बघा मधलं अक्षर बघा बरं नीट रे, किंवा तुम्हाला दुसरं कुठलं सापडलं असेल तर बघू आपण. पण सध्या तुम्हाला सांगतो मी दुसऱ्यामध्ये काय दिले त्यांनी. टीच्या नंतर यू, व्ही, डब्ल्यू, एक्स, वाय किती सोडलेत? 5 सोडून हा झेड घेतलाय. हे बघा हा 5 सोडून इथं, एकच मिनिट, हा 5 सोडून इथं झेड घेतलाय. झेडच्या नंतर ए बी सी डी ई, 5 सोडून एफ घेतलाय. एफच्या नंतर जी एच आय जे के, हे 5 सोडून पुढे एल घेतलाय. असंच मला सांगा टीच्या मागं जावं लागेल. टीच्या मागं गेल्यावर असा कोण आहे ज्याच्यामध्ये 5 सोडून टी घेतो आपण? एम जर मी घेतला, समजा एमला जर घेतलं, एन ओ पी क्यू आर एस, 6 सोडावं लागेल का? म्हणजे एमच्या नंतर 6 सोडल्यावर टी यायला आहे, चालेल का? नाही. क्यू जर घेतला मी, क्यूही चालणार नाही, कारण क्यूच्या नंतर तर आर एस फक्त 2 सोडून टी आहे रे. पण हा एन जर घेतला तर बरं, एनच्या नंतर बघा ओ पी क्यू आर आणि एस, किती सोडायचे? फक्त 5. आणि 5 सोडले की बरोबर आपला टी येतो. म्हणजे इथं जर समजा अशा 4 रिकाम्या जागा मी जर घेतल्या, सगळ्यांचाच पहिला अक्षर आर म्हणल्यावर आपलंही आर फिक्सच येईल ना रे. आपलं काय वेगळं येणार आहे का बरं? 4ही पर्यायामध्ये आर दिले त्यांनी. मग आता आर झाल्याच्या नंतर मला एक गोष्ट लक्षात आली, एम तर नाही येणार, एन येईल. बरं का एन येईल बरं? कारण इकडून जर मी जोडले तर 5 सोडून बरोबर तुमचा टी येतो का पहा बरं एकदा. एनच्या नंतर परत सांगतो मी तुम्हाला, ओ पी, त्याच्यानंतर क्यू आर आणि एस, 5 सोडले की बरोबर टी येतो. पर्याय क्रमांक हा. याच्यानंतर चेक करायची गरज वाटते का तुम्हाला? 2 नंबरला एम आहे, इथं क्यू आहे, इथं एकच फक्त एन आहे. दुसऱ्या ठिकाणी एन तुम्हाला 2 नंबरला कुठं दिसत नाही, त्याच्यामुळे काही दुसरं चेक करायची आवश्यकता पडणार नाही. बिलकुल. चला समजलं असेल ना? ठीक आहे. थोडस वेळखाऊ होती नंबर सिरीज. हा बघा बरं, कोरिलेशन आलं बघा. जे यांच्यामध्ये रिलेशन आहे तेच इकडं शोधायचे. 1, 2 आणि 3, 3 अक्षर मला सांगा. पहिल्या दोन्हीमध्ये जे कोरिलेशन सहसंबंध आहेत, संबंध आहेत, तेच पुढच्या दोन्हीमध्ये असले पाहिजेत रे बाबा, तेच पुढच्या दोन्हीमध्ये असले पाहिजेत. चला सांगा बरं पटकन, थोडस फास्ट सांगा. सोडवण्याचा प्रयत्न करा, ठीक आहे ना? आलं तर खूप चांगली गोष्ट आहे, नाही आलं तर मी आहेच तुम्हाला सांगायला. आलं का सांगा बरं लवकर. आलंय? अरे टीच्या नंतर यू दिसायला, जीच्या नंतर एच यायला पाहिजे का नाही? अरे पहिल्याच ओळीत बघितल्या उत्तर यायला पाहिजे होतं. टीच्या नंतर यू दिसायलाय मला, पुढं कुठं दिसायलाय हे बघा ना रे. टीच्या नंतर यू, मग टीच्या नंतर यू म्हणल्यावर जीच्या नंतर पहिलं अक्षर एचच पाहिजे, जीच्या नंतर एचच पाहिजे, तरच उत्तर येईल ना आपलं बरोबर. पुढे बघायचं का तुम्हाला? यूच्या नंतर व्ही, एचच्या नंतर काय येतं? आय, व्हीच्या नंतर काय आहे? टी, पण टीच्या उलट दिले रे, टीच्या इकडच्या साईडला दिले यू व्ही. मग आपलंही तसंच आहे ना, इथं जी जर घेतला मी समजा आणि मध्ये जर मी आय घेतला तर बघा बरं, एचच्या नंतर आय बरोबर आहे आणि जीच्या नंतर एच आय हे पण बरोबर आहे, जसं टीच्या नंतर यू व्ही केलंय. अरे समजलं का? बाकी बघायची गरजच नव्हती. पहिला एच आला
टीच्या नंतर यू, जीच्या नंतर एच, विषय संपला. पुढे टाइमपासच करायचा नाही, कारण असंच असणार आहे. याचा अर्थ काय होतो, या दोन टिंबाचा अर्थ काय होतो, हे दोघ जण सारखेच आहेत. आणि मग इथं झाला तुमचा मोठा काय म्हणते त्यांच्यामध्ये तयार, काय म्हणू त्याला आपण, एक गेट टाईप. डाव्या साईडला जसं आहे तसंच ह्या गेटच्या उजव्या साईडला इथं समजा 4चा गेट तयार झाला की इकडं या दोघांचं सारखंच पाहिजे. जसं या दोघांचं रिलेशन आहे तसंच इकडच्या दोघांचं रिलेशन पाहिजे, बरोबर आहे ना. त्याच्यामुळं सेम पलीकडं तुम्हाला शोधायचं आहे. चला पुढचा प्रश्न बघा बरं. हा, सिलोजिझमचा अजून एक प्रश्न आला बघा. मग आता मला सांगा, जसं मी तुम्हाला अगोदरचा प्रश्न सांगितला बघा, आठवते का, कादंबऱ्या, कॉपी, बरोबर आहे, रजिस्टर, तसंच आहे. एच्या जागी बीच्या जागी कादंबरी, रजिस्टर घ्या ना तुम्ही, एस ए बी एस दिले नाही तर तसं समजा एच्या जागी कादंबरी आहे, बीच्या जागी रजिस्टर आहे, एसच्या जागी कॉपी आहे. तसं ते तुम्ही वर्तुळ बनवा बरं, वर्तुळ बनवून सेम सोडवा, तुम्हाला येते सोडवता. आता थोडंसं ट्राय करा बरं. आता आलं तर असं समजायचं बाबा आपल्याला सिलॉक पण जमते, ठीक आहे ना, आपल्याला सिलॉक पण येतो असं समजायचं. ओके, अरे बरोबर आहे ना, सिलॉजिझम तुम्हाला यायला पाहिजे. आता बघा याच्यामध्ये काय सांगितलंय, काही बी हे एच सांगितले बघा, काही बी जे आहेत ना ते एच सांगितले. आता काही बी हे ए आहेत, तर मी म्हणतो काही सगळेच का रे, फक्त काही, काही बी जे आहेत ना ते ए दिलेत बघा. काही बी आहेत ते ए आहेत, सगळे बी ए आहेत का, नाही, काही थोडेसे. मग किती, हे बघा एवढे, काही बी आणि ए एकमेकांमध्ये आहेत. यस हा ए नाही, यस हा ए नाही म्हणतोय, यस हा ए नाहीये, बिलकुल नाही. यस आणि ए काही आहे का सिमिलॅरिटी त्यांच्यामध्ये, अजिबात नाही. समजायला का तुम्हाला, यस आणि ए मध्ये क्रॉस का मारला मी, यस हा ए नाहीये. आता बघा पहिलं निष्कर्ष बघू आपण, काही यस हे बी आहेत म्हणे, काही यस बी आहेत, काही संबंध आहे का यस आणि बीचा, काहीच नाही. काही यस बी आहेत, नाही. एकही ए बी नाही, एकही ए बी नाही म्हणे, असं कसं नाही, दोघ जण एकमेकांमध्ये गुंतलेले, तर काही त्यांनी म्हणतात एकही ए हा बी नाही, असं होऊ शकतं का, नाही रे बाबा, असं पण नाही होऊ शकत. दोन्ही स्टेटमेंट आम्हाला चुकीचे दिले तुम्ही. कुठं गेलं पर्याय, एकही निष्कर्ष तर्कसंगत नाही. हे बघा 2 नंबर, कुठलाच तर्कसंगत मध्ये बसतो का रे, नाही, कुठलाही पर्याय तर्कसंगत मध्ये तुम्हाला सापडणार नाही. म्हणजे याच्यामध्ये सिमिलॅरिटी नाहीच आहे मुळामध्ये, दोन्हीही वेगवेगळे पर्याय दिलेले त्यांनी, ठीक आहे. चला त्याच्यानंतर पुढे जाऊ बरं आपण, पटकन थोडंसं पुढचा प्रश्न सोडवा. आज आपल्याला ही अल्फाबेट सिरीज संपून टाकायची, अक्षर मालिका संपवायची. उद्या आपल्याला नंबर सिरीज चालू करायची. बिल्कुल, कल से हम नंबर सीरीज देखेंगे रे बाबा, कल से हम नंबर सीरीज देखेंगे. सिरियसली अभ्यास चालू करे बाबा, चालू आहे ना, करायलाच अभ्यास सगळेजण. चला पुढे जाऊ आपण. यशच्या नंतर तुम्हाला सापडलं का उत्तर, नाही सांगा रे. यशच्या नंतर टी आणि यू, तुम्हाला कशासाठी वेळ दिलो हा, अरे हा वेळ तुम्हाला सोडवण्यासाठी आहे. पटपट सोडवायचं तुम्हाला ते पॉज करून. यशच्या नंतर टी आणि यू, हे बघा यशच्या नंतर टी आणि यू, सीच्या नंतर डी आणि ई, सीच्या नंतर डी आणि ई, आयच्या नंतर जे आणि के. पहिल्यावरून तर आपलं काम बिलकुल होत नाही, अजिबात नाही, पहिल्यावरनं अजिबात होत नाही. इथं जर आपण बघितलं, यशच्या नंतर एक सोडून टी यू आहे, सीच्या नंतर एक सोडून डी आणि ई आहे, पण आयच्या नंतर एक सोडून तुम्हाला जे आणि के. अरे ओके का, नाहीये ना. मग मला एक सांगा, जर पहिल्यावरून सापडत नसेल तर कशात जायचं, दुसऱ्या जायचं. पहिल्यात नसेल सापडे दुसऱ्यामध्ये. दुसऱ्यामध्ये मी बघितलं, ईच्या नंतर एफ जी, ओच्या नंतर पी क्यू, एचच्या नंतर आय जे, एक्सच्या नंतर वाय झेड. नाही सापडलं, नाही सापडलं, अजून तर सापडलंच नाही आपल्याला. आता चला पुढं, ऑप्शन नाही, बघावं लागेल. झडच्या नंतर ए सोडून बी, जेच्या नंतर के सोडून यल, केच्या नंतर यल सोडून यम, पीच्या नंतर क्यू सोडून आर. नशीब लय खराब आहे रे आपलं, जास्तच खराब आहे, सापडणं झाले. केच्या नंतर एक सोडून यल एम, यूच्या नंतर व्ही डब्ल्यू,
यशच्या नंतर काय? अरे यशच्या नंतर टी कसं येईल? एक सोडायचंय ना रे बाबा. वेळ लावलाय ना बऱ्यापैकी, सगळं चेक केले. म्हणजे आपल्याला परीक्षेमध्ये असा प्रश्न आला तर चेक करावंच लागेल, ऑप्शन नाही. आता इथं काय ऑप्शन आहे मला सांगा बरं? इथं तर बघावंच लागेल की रे. हा, एवढं करू शकता तुम्ही, अशा पेनाच्या रेगा नाहीत मारणार, थोडं डोळ्यानं सोडू शकता. मला तुम्हाला सांगायचं त्यामुळे त्या रेगा मारावं लागेल. नाही तर डोळ्यानं आपण असं बघू शकतो ना, बघा ना. एसच्या नंतर टी यू, सीच्या नंतर डी, सीच्या नंतर डी, असं आपण डोळ्यानं थोडंसं करू शकतो. बरोबर आहे ना? आता सीच्या नंतर ई, आपल्याला एक गोष्ट लक्षात यायला पाहिजे होती. सीच्या नंतर ई, सीच्या नंतर ई आले, ह्या दोघांमध्येच उत्तर असायला पाहिजे होतं. का? कारण सीच्या नंतर ई आल्यावर बाकीचे सगळे सारखेच पाहिजेत ना आपल्याला. बाकीचे सगळे बी सारखे पाहिजेत, कारण सी आणि ई न सुरुवात झाली म्हणल्यावर बाकी सगळे सेम येणार होते. हे दोन तर पर्याय कटले होते पहिलेच. पण नंतर आपल्याला कुठं सापडलं उत्तर? तिसऱ्यामध्ये सापडून गेलं. ठीक आहे, चल पुढे जाऊ आपण. बघा बरं, हा, यमच्या नंतर पहिलं अक्षर बघा. आधी पहिलं अक्षर बघा. पहिल्यामध्ये सारखं दिसायलंय का? सी सी सारखा दिसायलाय, दुसऱ्यामध्ये एन एन सारखा दिसायलाय, तिसऱ्यात क्यू क्यू सारखा दिसायलाय. इलिमिनेट तर होणार नाही, चेकच करावं लागेल. पहिलेही चेक करावं लागेल, कारण पहिल्यामध्ये चारही ऑप्शन सारखे आहेत का? नाही. दोन सारखे आहेत, दुसऱ्यात बी कोणते तरी दोन सारखे आहेत, आणि तिसऱ्यातही कोणते तरी दोन सारखे आहेत. सगळ्यामध्ये दोन 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 सारखे आहेत. त्यामुळं आपल्याला चेकच करावं लागेल. ठीक आहे, याच्यामध्ये चेक केल्याशिवाय पर्याय नाही. जर मी बघितलं एमच्या नंतर क्यू आलाय बघा, एमच्या नंतर क्यू आला, याचा अर्थ किती सोडले तुम्ही सांगा? एमच्या नंतर एन, ओ आणि पी किती सोडले? 3. ठीक आहे, बघू आपण. एमच्या नंतर 3 सोडून क्यू, क्यूच्या नंतर आर एस टी किती सोडलेत? 3. यूच्या नंतर व्ही डब्ल्यू एक्स किती सोडलेत? 3. मग वायच्या नंतर जर मी 3 सोडले, मला इथं 3 जण पाहिजेत ना. मग वायच्या नंतर जर मी 3 सोडले, तर वायच्या नंतर झेड, झेड एक झाला. ए बी कोण यायला पाहिजे? सी, सी यायला पाहिजे. सी, सी जर आला, पर्याय क्रमांक पहिलाही उडाला, पर्याय क्रमांक तिसराही उडाला. कोणते पर्याय राहिलेत? दुसरा आणि तिसरा. दुसऱ्या आणि तिसऱ्यामध्ये आता दुसरा चेक करा, एन आणि एम आहे, तिसरा चेक करा, आर आणि एक्स कोणताही चेक करा, काही प्रॉब्लेम नाही, कारण वेगवेगळेच आहेत ते. ठीक आहे ना. आता बघू आपण. ओच्या नंतर जर मी बघितलं, तर ओच्या नंतर पी क्यू आर एस टी बरेच सोडले रे यांनी, खूप सोडलेत बाबा. किती सोडलेत बघा बरं. ओच्या नंतर बघा, पी क्यू आर एस टी नंतर यू घेतलाय, म्हणजे 5 सोडलेत का रे. यूच्या नंतर बघा बरं ए घेतलाय, यूच्या नंतर व्ही डब्ल्यू एक्स वाय आणि झेड, पुन्हा काय घेतलंय? ए घेतलाय. एच्या नंतर जी म्हणल्यावर 5च असायला पाहिजेत, बघायची काही गरज नाही. जीच्या नंतर मात्र एच आय जे के एल, 5 संपले. पुढचा कोण आहे? एम. बिलकुल, सीएम, चीफ मिनिस्टर. आलं बाबा, चीफ मिनिस्टर, सीएम. एक्स ला बघायची गरज नाही, बिलकुल एक्स ला बघायचं नाही. डायरेक्ट कोणाला बघायचं? वाय ला बघायचं. चला, एक्स ला नाही बघायचं. चला पटपट, हा स्टार्ट. फास्ट मध्ये सोडवा जरा, फास्ट मध्ये. कोणता रे याच्यातला ऑड वन आउट बरं? एच्या नंतर वाय दिलाय, केच्या नंतर आय दिलाय. मी तर काय करेल माहितीये का, पहिलंच अगोदर चेक करून बघेल. पहिल्यामध्ये जर बघितलं मी, तर पहिल्यामध्ये मला असं वाटतंय नाही रे बाबा, पहिल्यामध्ये काही काम होताना दिसत नाही मला. जेवढं मी पाहिलो ना, वायच्या नंतर झेड ए दिसायलाय, आयच्या नंतर जे के दिसायलाय, ओच्या नंतर पी क्यू दिसायलाय, आणि ईच्या नंतर मात्र एफ जी दिसायलाय. प्रत्येकात एक एक त्यांनी सोडलाय. पहिला घेऊन फायदाच नाही. आपण बघितल्या कळलं, उगा रेषा मारण्याचा अर्थ आहे का? नाही. आता त्याच्यानंतर मी जर बघितलं, ईच्या नंतर एफ आणि जी एकच सोडलाय, आयच्या नंतर ओच्या नंतर पी आणि क्यू एकच सोडलाय, यूच्या नंतर व्ही डब्ल्यू एकच सोडला आहे, केच्या नंतर एक मिनिट, दुसऱ्याला जायचंय आपल्याला. केच्या नंतर एल आणि एम. काय मेळ लागू दे ना प्रश्न आपल्याला. अजून चेक कराच म्हणायलाय. पहिले 2 चेक केले, हे ॲरो थोडेसे काढतो कारण हे कन्फ्यूज व्हायला थोडंसं. हे पहिले 2 चेक केले बघा आपण. आता आपण तिसरा चेक करू. आयच्या नंतर जर मी बघितलं तर जे आणि के, आरच्या नंतर बघितलं तर एस आणि टी, वायच्या नंतर बघितलं तर झेड आणि ए, ओच्या नंतर बघितलं तर पी आणि यांनी गेम करायलेत आपला
आपण काय करायला पाहिजे माहिती का, शेवटचा अल्फाबेट आधीच चेक करायला पाहिजे. आपण हे पहिले 3 अल्फाबेट चेक करायलोत ना, इथं वेळ चाललाय आपला. आपण सरळ सरळ शेवटच्या पासून चालू करायला पाहिजे, आधी शेवटचं बघायला पाहिजे. आता मी शेवटचं जर बघितलं तर एलच्या नंतर एम आणि एन, बरोबर दिलं रे, सगळंच बरोबर आहे. यशच्या नंतर टी यू व्ही, अरे कसं चालेल, असं चालेल का? यशच्या नंतर यू यायला पाहिजे ना रे, टी यू दोन सोडायचेत का? अजिबात नाही. बीच्या नंतर सी डी, आरच्या नंतर एस टी, बरोबर आहे. बघा शेवटच्या ह्याच्यामध्ये आपल्याला उत्तर सापडलंय, म्हणजे आपण एक एक पहिल्यापासून चेक करायचंच नाही, एकदम शेवटी जर चेक केले असते ना तर गोष्टी आपल्या जमल्या असत्या. ठीक आहे ना, कारण एकदम लास्टला उत्तर दिले, तुम्ही फक्त चेक करत राहा म्हणले असतील, आम्ही उत्तर शेवटी देऊ. वेळ वाया घालवायचा म्हणजे आपल्याला त्यांचा, बरोबर त्यांनी आपला वेळ वाया घालवला, बरोबर आहे का? चला नेक्स्ट, सहसंबंध लावा बरं. संबंध, मग संबंध लावा अक्षरांचे रे बाबांनो, लावा संबंध अक्षरांचे. एनच्या नंतर ओ पी दिसायले मला ओ सारखाच आहे. काय केलंय, उलट केलंय का रे? लक्षात आलं का? नॉपचं पॉन केलंय, एन ओ पीचं पी ओ एन केलंय, समजलं का? एन ओ पीचं पी ओ एन केलंय. एक्स वाय झेडचं काय होईल? झेड वाय एक्स होईल, उलटच होईल ना, झेड वाय एक्स झालं ना, उलट केले. लक्षात आलं का रे? चला नेक्स्ट, याच्यामध्ये काही जास्त वेळ वाया घालवायचा नाही, बिलकुल नाही वाया घालवायचा. गटात न बसलेला पर्याय, हा बघा काय नेमकं याच्यामध्ये, जी एच आय ए बी सी व्ही डब्ल्यू एक्स क्यू आर एस. पहिलं तर बघू नका बाबा, आता मी शेवटूनच सुरुवात करणार आहे, पहिलं तर नाही चेक करणार मी, लास्टला त्यांनी शेवटी द्यायलेत, त्याच्यामुळे पहिलं अक्षर चेकच नाही करायचं आपण, ती रिस्क घ्यायचीच नाही. आता एफच्या नंतर जर बघितलं मी तर जी एच आय आणि जे म्हणलंय, म्हणजे बाळांनो 3 सोडलेत. शेवटचं का चेक करायला, तुम्हाला माहिती आहे जी एच आय शेवटपर्यंत बघितलं तरी ते सारखंच यायले. आता एफच्या नंतर जी एच आय 3 सोडले, जे आला. झडच्या नंतर ए बी सी 3च सोडलेत. काय रे, काय करायलेत हे? टीच्या नंतर यू व्ही डब्ल्यू 3च सोडलेत. त्यानंतर पीच्या नंतर क्यू आर एस टी 3च सोडलेत. लक्षात येईल, आपण शेवटून बी चालू केलं तरी आपला गेमच व्हायलाय, आपण सुरुवातीपासून चालू केलं तरी आपला गेमच व्हायलाय, बरोबर आहे. आता मधलं चेक करू आपण. आता मधलं जर चेक केलं मी तर एफच्या नंतर जी आणि एच आय घेतलाय बघा. त्यानंतर झेडच्या नंतर ए आणि बी सी म्हणजे 2 सोडलेत, बरोबर, 2 सोडलेत. टीच्या नंतर यू व्ही डब्ल्यू, उत्तर सापडलं बघा रे, सापडलं उत्तर. एफच्या नंतर जी आणि एच आय 2 सोडलेत. झेडच्या नंतर ए आणि बी 2 सोडून सी घेतलाय. टीच्या नंतर यू व्ही सोडून डब्ल्यू घ्यायला पाहिजे होता, एक्स घेतला यांनी, इथं डब्ल्यू पाहिजे होता. पीच्या नंतर क्यू आणि आर सोडून एस, बरोबर 2 सोडलेत ना, पीच्या नंतर क्यू आणि आर. तसं टीच्या नंतर एक्स घेतलाय, 2 सोडलेत का? नाही, 3 सोडलेत. त्यामुळं आपला पर्याय क्रमांक 3 एकदम बरोबर आहे. ओके, चला नेक्स्ट, पुढचा बघा बरं, फास्ट मध्ये पुढचा बघा. चला, काय आलं तुमचं? पहिलं जर अक्षर बघितलं तर पहिल्या अक्षरमध्ये एन सारखं आहे, दुसऱ्या अक्षरमध्ये काहीच सारखं नाही बघा. तिसऱ्या अक्षरमध्ये तिसऱ्यात बी काही सारखं नाही. चौथ्यामध्ये मात्र बी सारखे. आपण ह्या दुसऱ्या आणि तिसऱ्यावर आपली लढाई जिंकू शकतो बघा. दुसऱ्या आणि तिसऱ्यापैकी कोणतंही चेक करा, आपण जिंकलात. पहिल्याला जाऊ नका, पहिल्याला एन 2 वेळा आहे, बी तर 3 वेळा आहे. त्याच्यामुळे दुसरा अल्फाबेट चेक केल्यावर आपलं काम होऊ शकतं फास्टमध्ये. ठीक आहे ना, मग आपण काय करू, एक काम करू, तिसऱ्या अक्षराकडे जाऊ. मला असं वाटतंय तिसऱ्याकडे गेल्यावर जरा सोपं राहील. का बरं? कशावरून कळालं मला हे बघा ना, ए पासून डी आहे, सोपं दिसायला का नाही? डी पासून जी आहे, जी पासून जे आहे, पुढे नाही जायचं. तिसरा तुम्हाला कळत असेल, ॲरो जरी तिकडं पलीकडे गेला एफ कडं, पण तुम्हाला माहिती तिसरं चेक करायला मी, नाही तर म्हणताल ते एफ आहे, जीच्या नंतर एफ आलाय, नाही. आता मी वाटलं तर लिहितो साईडला बघा, हे तिसरं अक्षर आहे, 1 2 3 आणि 4, हे बघा, हे तिसरं चेक करलो आपण.
आता मी ए नंतर बघितला तर एच्या नंतर इकडं तिसरा काय आलाय बाबा, डी. डीच्या नंतर जर बघितला तर हा जी आलाय, जीच्या नंतर बघितला तर जे आलाय. आणि मग मला सांगा बरं काय काय व्हायले, कोणता कितीचा गॅप पडायलाय, दिसत नाही का तुम्हाला? हे बघा, एच्या नंतर डी आलाय म्हणजे BC 2 आहे ना, 2. त्याच्यानंतर डीच्या नंतर EF 2 सोडलेत, जीच्या नंतर HI 2 सोडलेत, जेच्या नंतर काय के आणि एल 2 सोडून काय येईल रे, 3 नंबरला बरं का, परत सांगायलोय 3 नंबरला एम येईल. कुठल्या पर्यायामध्ये 3 नंबरला एम आहे? आपण पण प्रश्नासोबत गेम केला का नाही? आता डायरेक्ट तिसऱ्या नंबरला एम आलं पाहिजे होतं, याच ऑप्शन मध्ये एम आहे. आम्हाला घेण देणंच नाही म्हणा बाकीचं, आम्हाला काय करायचं बाकीच्या, तुम्हीच चेक करत बसा. आमचं उत्तर आलेलं आहे, एम तिसऱ्यातलं चेक करायचं. कधी असंच त्याला टॅकल करा, पहिला बघायचा, दुसरा बघायचा, ज्याच्यामध्ये काही सेम नाही त्याला अगोदर पकडायचं. ठीक आहे ना, कधी ती आपला गेम घ्यायलेत, कधी आपण त्यांचा घेऊ, चालतंय. चला नेक्स्ट, पुढचा प्रश्न सोडवा. चला बरं, थोडंसं फास्ट सोडवा. अक्षर मालिकेमध्ये आता कॉन्फिडन्स येत असेल तुम्हाला. अक्षर मालिका परीक्षेमध्ये आल्या तर बिंदास सोडवायचा, आता घाबरायचं नाही. अक्षर मालिका कुठली असो, पटकन उडून टाकायचं तिला. अक्षर मालिकेचे प्रश्न आहेत बरं, ग्रुप डी मध्ये दिसतील तुम्हाला. आता तिथं बघितलं की लगेच कांगणे सरचं नाव घ्यायचं, किंवा कांगणे सरनं असं असं सांगितलं होतं, घेताल ना? हां चला ठीक आहे. आता याच्यामध्ये जर मी बघितलं तर याच्यामध्ये मला दिसायले QD आहे, OB आहे. याच्यामध्ये QD आणि OB जर बघितलं ना मी, तर एक गोष्ट लक्षात येईल बघा. मला एक गोष्ट लक्षात येईल, ओच्या नंतर P आणि Q असा एक सोडलाय बघा. ओच्या नंतर P आणि Q एक सोडलाय. बीच्या नंतर C आणि D तसाच एक सोडलाय. रिवर्स गाडी चालली की नाही त्यांची, एक न रिवर्स, एक न पाठीमाग, एक न परत पाठीमाग, एक एक न वापस यायला. बघू बरं कोणता ऑप्शन आहे. झड आणि टीचा काय संबंध आहे रे? कसा येईल बरं झडपासून टी वापस आल्यावर? एक न अजिबात नाही येणार. त्यानंतर मी यूच्या नंतर एम कडे यायचं म्हणलं, कसं येणार आहे? अजिबात नाही, यू कडून एम कडे येऊ शकत नाही. सीच्या नंतर डब्ल्यू कडे येणं शक्यच नाही, डायरेक्ट कटले रे 3 ऑप्शन. एनच्या नंतर मात्र येऊ शकतो मी, OP येऊ शकतो नक्कीच. आणि एच्या नंतर पण येऊ शकतो एक सोडून, बी आणि सी. अरे कळालं का? एक एक न वापस यायचं होतं. आलं लक्षात तुम्हाला? चला सोपं होते. नेक्स्ट पुढचा सोडवा. घ्या बरं पुढचा लवकर, थोडंसं पाणी पितो मी. घ्या, चला घसा कोरडा पडायला रे. ओके बघा, जीच्या नंतर आय आलाय बघा. जीच्या नंतर जर आय आला असेल तर जीच्या नंतर एच सोडले त्यांनी, एच सोडून आय आलाय. जीच्या नंतर एच सोडून आय आलाय, आयच्या नंतर जे सोडून के आलाय, केच्या नंतर एल सोडून एम आलाय, एमच्या नंतर एन सोडून काय यायला पाहिजे होतं? ओ यायला पाहिजे होतं. एन सोडून ओ यायला पाहिजे होता. टीच्या नंतर आता मला सांगा, एन सोडून ओ यायला पाहिजे होता. ह्या ओला थोडंसं जास्तच मोठं काढलं आपण, ते मला सर्कल वाटायले. ओ वाला ऑप्शन एकच आहे आणि आपलं नशीब लई चांगली, ओ यायला पाहिजे होता. ओ एकच ऑप्शनमध्ये. पुढचं चेक करायचं काय येईल तुम्हाला, चेक करू आपण. एनच्या नंतर OP, पीच्या नंतर क्यू सोडून आर, आरच्या नंतर एस सोडून टी, आणि एलच्या नंतर एम सोडून एन, OL. अरे आलं का OL तुमचं? आलं माझं OL. ठीक आहे, पॉज करून सोडवायचं त्याला. काहीतरी आलं बाबा हे वेगळंच, बरोबर काय? हां, थोडंसं पॉज करायचं त्याला आणि सोडवायचं. पॉज करून सोडवलं की जमतं रे ते. पॉज करून सोडवलं ना की तुमचा कॉन्फिडन्स येतो. तुम्ही फक्त सोल्युशन बघत बसला तर तुम्हाला नाही कळणार ते. थोडंसं सोल्युशन नका बघू, थोडंसं त्याला हे पण करा ना, स्वतः पण सोडवायचं ट्राय करा. ओके का? चला, काय सांगितलंय त्यांनी? सांगितलंय ही एक श्रंखला दिली. श्रंखला म्हणजे साखळी रे बाबांनो, साखळी. या साखळीमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे अक्षरे आणि चिन्हांनी मिळून बनलेली खालील श्रंखला विचारात घ्या. किती अक्षरांच्या ताबडतोब नंतर चिन्हे येतात? किती अक्षर अशा आहेत ज्यांच्या ताबडतोब नंतर चिन्ह येतात? म्हणे अक्षराच्या नंतर चिन्ह पाहिजे ताबडतोब. अक्षर कशाला म्हणायचं?
अक्षर म्हणायचं, ए पासून झड पर्यंत अक्षर झाले. चिन्ह कुणाला म्हणायचं, @, हॅशटॅग, स्टार, पर्सेंटेज, डॉलर. बघितलं ना मोबाईल मध्ये आपण, माहिती तुम्हाला चिन्ह कशाला म्हणायचं. अक्षरांच्या ताबडतोब नंतर चिन्ह येतात. किती जागी यायलेत, अक्षर त्याच्यानंतर चिन्ह, अक्षर त्याच्यानंतर चिन्ह, अक्षर त्याच्यानंतर चिन्ह, अक्षर त्याच्यानंतर चिन्ह. अरे दिसायले का, अक्षर त्याच्यानंतर चिन्ह. बापरे, हे बघा, हे अक्षर त्याच्यानंतर चिन्ह, इथं एक अक्षर चिन्ह, अक्षर चिन्ह. किती झाले रे बाबा, मोजा बरं एकदा. अक्षराच्या नंतर लगेच चिन्ह. 1 2 3 4 5 6 7 आणि 8. अरे सापडायलेत का, थोडं चुकल बरं का, नजर चुकीने एखादा राहू देऊ नका. 8 झालेत ना, तर नक्कीच याच्यामध्ये तुमची मिस्टेक होऊ शकते बघा. नजर चुकीने इथला मात्र एखादा क्वेश्चन राहू शकतो. या 8 मध्ये 9 पण होऊ शकते, 7 पण होऊ शकते. दोन्ही पर्याय त्यांनी मुद्दाम दिलेत. तुमच्याकडून एखादाही बघण्यात चुकला, एखादाही मागं पुढं झाला, उत्तर ह्याचं चुकू शकते बघा. याच्यामध्ये जर आपण बघितलं 8 आणि 9 याच्यामध्ये जर मी म्हणलं तुम्हाला जर व्यवस्थित चेक केले ना, एखादा मागं पुढं होऊ शकतो बघा. याच्यामध्ये एक मागं पुढं याच्यामध्ये आरामात होऊ शकतो. याच्यामध्ये जर आपण चेक केलं ना, तर बघा इथं 1 2 3 4 5 6 7 आणि 8. तुम्हाला 8 दिसायलेत का मला सांगा. 8 दिसायलेत का नाही हे बघा. एच्या नंतर चिन्ह, सीच्या नंतर चिन्ह, सीच्या नंतर इथे बीच्या नंतर, हे बघा जवळपास 8 आहेत. चुकू देऊ नका रे, याला चुकू देऊ नका. परीक्षेमध्ये याच्यामध्ये गफलत करू नका, आरामात सोडवा. 1 मार्क जर गेला आपला तर एका मार्कामध्ये काही होऊ शकते. डायरेक्ट मेरिट मधून आपण जाऊ शकतो एका मार्कामुळे. त्याच्यामुळे हे थोडंसं हिशोबाने ह्याला चेक करायचं. ओके, चला पुढचं बघा बरं काय ते सांगा मला. काय अरे क्या है गा रे, बताओ बताओ जल्दी बताओ. काय करू आपण. आपण एक काम करायचं का, शेवटून चालू करायचं का सांगा बरं. 4 दिलेत, उगाच पहिलेला कशाला चेक करीत बसायचे. शेवटून चेक करू आपण, ठीक आहे. एक्सच्या नंतर वाय आणि झेड आणि शेवटी आलाय ए. मला फरक दिसला बघा 2चा. वाय आणि झेड सोडून दिलाय. आय नंतर के जेव्हा घेतलाय त्यांनी, आयच्या नंतर जे आणि के एकच सोडलाय. काहीतरी गफलत झाली बाबा इथं. आरच्या नंतर यस आणि टी इथं मात्र 2 सोडलेले आहेत. ओके, आणि आरच्या नंतर यस टी यू व्ही इथं मात्र 3 सोडलेले आहेत. काय घोळ केलाय रे बाबांनो, कुछ तो प्रॉब्लेम है भाई इसमें. EFGNOPQ XYZA CDEF, एसच्या नंतर TUV, सीच्या नंतर DEF, एमच्या नंतर NOP आणि एचच्या नंतर IJK, ओच्या नंतर PQR, वायच्या नंतर ZAB, त्याच्यानंतर IJKL, एमच्या नंतर NOP. सगळंच तर बरोबर आहे रे. एक्सच्या नंतर YZ आणि A, एचच्या नंतर IJK. आय एम रिअली सॉरी. आयच्या नंतर एचच्या नंतर IJ 2. तुम्हाला लक्षात आलं असेल इथं 2 होते रे बाबांनो. बरोबर आहे, मी तेच घाबरलो, म्हणलं उत्तरच नाही याच्यामध्ये. आयच्या नंतर एचच्या नंतर इथं आयच म्हणलो बघा, परत मी आय म्हणालो. एच हे आहे का नाही, एचच्या नंतर IJ 2 सोडलेत त्यांनी आणि फक्त शेवटच्याच पर्यायामध्ये 3 घेतलेत. बरोबर आहे, मला सगळं चेक करावं लागलं परत. काही ते चुकले वाटलं, पण नाही, तसं नाही झालेलं. काय झालं तुमच्या लक्षात आलं असेल, तिथं फक्त 2 सोडलेत, इथं 3 सोडलेत बघा. आरच्या नंतर STU 3 सोडलेत. बरोबर आहे, चला. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 4 तुमचा बरोबर आहे. लावा बरं कोरिलेशन, पटकन लावा बरं, एकदा सांगा मला. एकच मिनिट. चला
सांगा कुठला पर्याय आहे? डीच्या नंतर जर बघितलं मी तर ई आणि एफ कितीचा फरक यायला रे? 2चा फरक येतोय, बरोबर आहे. क्यू आणि टी मध्ये जर बघितलं तर आर आणि एस कितीचा फरक येतोय? बरोबर एक्झॅक्ट 2चा फरक यायलाय. असंच रिलेशन पुढे लावायचं. 4 पर्याय बघायचे आणि 4 पर्यायामध्ये एक्झॅक्ट सेम असलेलं तुम्हाला रिलेशन पाहायचं. कोणतं रिलेशन असणार आहे बरं मला सांगा? रिलेशन जर बघितलं मी तर ईच्या नंतर काय दिलंय? सीच्या नंतर जर बघितलं तर सीच्या नंतर पुढे जायचं नाही आपल्याला. जसं ई एफ जी चाललोत ना आपण, सीच्या नंतर पुढं जायचं नाही, कारण ए दिलाय. सीच्या नंतर डी एफ पाहिजे होता आपल्याला, आहे का? बिलकुल नाही, अजिबात नाही. त्याच्यानंतर जर बघितलं मी तर ईच्या नंतर एफ जी 2 सोडून एच बरोबर आहे आणि आर सोडून एस टी सोडून यू पण आहे. हे तर उत्तर कन्फर्म आहे. पण पुढे तुम्हाला अजून चेक करायचं असेल तर एचच्या नंतर एन 2 येऊ शकत नाही. एक्सच्या नंतर वाय झेड ए बी पार 3 सोडलेत त्यांनी, येते का? नाही. आपल्याला फक्त 2 पाहिजेत. कसे? क्यूच्या नंतर आर एस टी आणि डीच्या नंतर ई एफ जी. प्रत्येकामध्ये 2-2चा फरक असायला पाहिजे. ओके का? चला नेक्स्ट पुढे जाऊ आपण. बघा बरं काय येईल, पटकन पहा काय येईल, सांगा मला काय येईल रे? A series is given in the one term missing. A series is given with one term missing. एक टर्म मिसिंग आहे. बघितलेत आपण असे खूप सारे बघितलेत. पहिलं अक्षर बघायचं असतंय, जे 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 सारखं घ्यायचं नाही. सी 2 वेळा आहे आणि इकडे जर बघितलं मी तर आर 2 वेळा आहे. पहिल्याला घेऊ नका, दुसऱ्याला आणि तिसऱ्याला चेक करा. त्याचं कारण आहे पहिल्यामध्ये 3 सारखे दिलेत, त्याच्यामुळे आपण दुसऱ्याला आणि तिसऱ्याला आरामात चेक करू शकतो. आता जर मी बघितलं तर आयच्या नंतर ओ आलाय, ओच्या नंतर यू आलाय आणि यूच्या नंतर ए आलाय. रिव्हर्स गाडी चालली त्यांची, बरोबर आहे. आयच्या नंतर जर ओ येत असेल तर आयच्या नंतर जे के एल एम एन 5-5 फेवरेट आकडा त्यांचा 5चा. मग मला जर इकडेही 5चा आकडा जर पाहायचा असेल, 5चा आकडा जर पाहायचा असेल तर आयच्या अगोदर काय घ्यावं लागेल रे 5 येण्यासाठी? सांगा बरं. सी घेतलं तर मग आपलं काम होईल का? बघा बरं. सीच्या नंतर डी ई एफ जी एच आय, बरोबर आहे. 2 नंबरला सी जर घेतलं तर सी ला सोडून 5 घेतल्यानंतर आय. बिलकुल एकदम बरोबर आहे. 5 घेतले की आय आपला येईल. त्याच्यानंतर बघा बरं आता पण प्रॉब्लेम असा आहे, सी 2 ठिकाणी आहे रे. हे 2 तर पर्याय कटले बघा, पण मध्ये इथे सी आहे आणि इथे सी आहे. पहिला तिसरा ऑप्शन मध्ये कॉम्पिटिशन चालू आहे, जे जे दोघांमध्ये बी आहे. आता इथं आर का जे असं कॉम्पिटिशन आहे. ठीक आहे, बघू आपण. पीच्या नंतर एच, झेडच्या नंतर एच, आरच्या नंतर झेड. अरे बापरे, काय दिले यांनी? पीच्या नंतर एच सांगितलंय. एच जर घेतला मी तर झेडच्या नंतर डायरेक्ट एच घेतलाय, आरच्या नंतर झेड. लईच जास्त भरपूर सोडलेत का रे यांनी? एचच्या नंतर जर मला पी घ्यायचा असेल तर एचच्या नंतर पी, हे बघा, झेडच्या नंतर एच आणि आरच्या नंतर झेड. खूप जास्त मध्ये सोडलेत, बरोबर आहे. तुम्हाला थोडं मोजावं लागेल अरे. आणि पाठ असेल तर खूप चांगलं आहे तुम्हाला. एचचा नंबर किती असतो, पीचा नंबर किती असतो. जर नसेल पाठ तर तुम्हाला असं मोजावं लागेल बोटावर, पण तसंही चालतंय. एचच्या नंतर जर बघितलं मला पी घ्यायचा असेल तर एचच्या नंतर आय जे के एल एम एन आणि ओ. टोटल 7 सोडले, 7. तसंच मी जर इकडे बघितलं झेड आणि एच मध्ये, झेडच्या नंतर ए बी सी डी ई एफ जी, परत 7 सोडले. एक गोष्ट लक्षात आली, इथं जो पण कुणी असेल 7 सोडून आपला आर यायला पाहिजे. 7 सोडून आर. आपल्याकडे 2 पर्याय आहेत, आर सोडून 7 तर जे सोडल्यानंतरच येईल असं मला असं वाटते, कारण आर नाही शक्य ना. आर पासून आर कसं येणार? जे पासून जर घेतलं मी तर के एल एम एन ओ पी आणि क्यू. 7 सोडल्यानंतर आर. शेवटी जेच पाहिजे, आर नाही. जे कडून 5 साइड इकडे गेल्याच्या नंतर आपला आर नक्कीच येईल. ठीक आहे ना? तुम्हाला लक्षात आलं असेल. सेम सिरीज आहे, सगळ्या गोष्टी सेम आहेत. याला सोडवा. ठीक आहे. आता आपण इथं सिरीज थोड्याशा थांबवू, कारण तेच प्रश्न आहेत, सगळं तेच आहे. उगा कितीही त्याच्यावर टाइमपास करण्यात अर्थ नाहीये. ठीक आहे ना? हे क्वेश्चन तुम्हाला दिलाय, हा सोडवा. याला पॉज करून सोडवा. वाटलं तर ह्याला पॉज करून सोडवा. हे बघा, यालाही पॉज करून सोडवा. पुढे 2-3 प्रश्न असे दिलेत,
ठीक आहे ना. हे पॉज करून सोडवा तुम्हाला प्रश्न माहीत झालेत. इथून आता पुढच्या चॅप्टरमध्ये किंवा पुढच्या लेक्चरमध्ये काय होईल, आता अल्फाबेट सिरीज नाही होणार, अल्फाबेट सिरीज खूप झाल्या आपल्या. आता आपण काय बघू, आता बघणार आहोत आपण नंबर सिरीज. ठीक आहे ना, नंबर सिरीज पाहणार आहोत. आता अक्षरांच्या जागी फक्त नंबर असतील. ठीक आहे ना, एवढाच फरक आहे. अक्षर पण महत्वाचे आहेत, नंबर पण महत्वाचे, दोन्हीचे परीक्षेमध्ये प्रश्न आलेले आहेत. ठीक आहे. नेक्स्ट पुढच्या लेक्चरमध्ये भेटूया आपण. पुढच्या लेक्चरमध्ये आपण काय करू, नंबर सिरीज हा चॅप्टर घेऊन येऊ. तोपर्यंत हे 2 लेक्चर परफेक्ट बघा, याचं रिव्हिजन करा. अजून कुठं प्रश्न सापडत असतील सोडवा, प्रॅक्टिस करा, खूप प्रॅक्टिस करा. कारण 90 मिनिटामध्ये पेपर फोडता आला पाहिजे आपल्याला. ठीक आहे ना, फोडणं म्हणजे फोडायचा म्हणजे सोडून फोडायचा. ठीक आहे ना. चल पुढच्या लेक्चरमध्ये भेटूया. तोपर्यंत धन्यवाद, थँक्यू, जय हिंद, जय महाराष्ट्र. चल ओके.